बऱ्याच वेळा आपल्या इन्कममधनं काही पैसे कट होऊन येतात. फॉर एक्झाम्पल सॅलरीवाल्यांचं काय होतं, की पगार थोडासा कापून येतो. जर कधी मी एखादी जागा भाड्याने दिली, तर तो जो भाडेकरू असतो, तो पण माझे पैसे मला कापून देतो. किंवा कदाचित मी एखाद्या वेळेस कार घेतली, तर कार डीलर माझ्याकडनं एक्स्ट्रा पैसे घेतो. तर नेमकं आहे तरी काय, की हे पैसे घेऊन स्वतःच्या खिशात टाकतात का? नाही. तर यांनाच काय म्हणतो आपण 2 कॉन्सेप्ट, एक म्हणजे टी-डी-एस आणि दुसरा म्हणजे टी-सी-एस. आता टी-डी-एस नेमकं काय असतं, की जसं की मालक एम्प्लॉईला काय देतो? पगार देतो. पण तो पगार एम्प्लॉई लपवू नये म्हणून काय करतो? त्याच्या अमाऊंटमधनं थोडीशी अमाऊंट डिडक्ट करतो आणि तो गव्हर्नमेंटला त्याच्या हिशोबाने भरतो. जसं की मी कुठली तरी जागा भाड्याने दिली असेल, तर काय करतो भाडेकरू? त्यातनं अमाऊंट डिडक्ट करतो आणि माझ्या बिहाफ ऑफ गव्हर्नमेंटला भरतो, की मी याला रेंट दिले, हा त्याचा टी-डी-एस. तर हा टी-डी-एस आपल्याला रिटर्न मिळू शकतो किंवा आपण ॲडजस्ट करू शकतो आपल्या टॅक्समध्ये, जेव्हा आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरू तेव्हा. टी-सी-एससुद्धा तसाच आहे. टी-सी-एसमध्ये काय होतं, की काही ठराविक गोष्टी आहेत कायद्यानुसार. जर मी त्या पर्चेस केल्या, तर त्यावर मला एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात. त्याला आपण टी-सी-एस म्हणतो. तो पण मी इन्कम टॅक्समध्ये रिटर्न भरताना ॲडजस्ट करू शकतो. तर याला काय म्हणतात? टी-डी-एस किंवा टी-सी-एस. कोणी पैसे तुमचे चोरून नेत नाही.